आशाताईंना ऍडमिट केलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीला नेमकं काय झालं, तब्येत कशी आहे? आले तर त्यांचं बीपी कमी होता, डिहायड्रेशन आहे, त्यांना व्हायरल इन्फेक्शन वाटतं, ब्लड रिपोर्टनुसार तब्येत त्यांची ठीक आहे. तुम्ही आशाताईंना भेटायला आलात, काय तुमची प्रतिक्रिया काय सांगेल? खरं तर आज मतदानाचा दिवस आहे. मतदानाच्या निमित्तानं मी तालुक्यातल्या अनेक बूथवर गावांमध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं म्हणजे मतदानाच्या निमित्तानं फिरत होतो. मला अचानक कळालं की आशाताईंची तब्येत खालवली. त्यांना डॉक्टरांकडे ऍडमिट केलं. त्यांना भेटण्यासाठी मी आलो. तब्येतीची विचारपूस केली. ट्रीटमेंट डॉक्टरांनी चालू केली. डॉक्टरांशी संवाद साधला. आता त्यांची तब्येत स्टेबल आहे. ठीक आहे, लवकर बरं अशी परमेश्वर. आशाताई तुमच्या आईसारख्या आहेत. तुम्ही मतदानात एवढं व्यस्त असतानाही तिकडचं सगळं सोडून आशाताईंना भेटायला आलात. खरं तर आपली शिवाजी महाराजांची जन्मभूमी, शिवाजी महाराजांची विचार आहे आणि या जुन्नर तालुक्याला एक विचारधारा आहे. निवडणुका येतील जातील, तात्विक वाद होतील, परंतु एक संस्कारक्षम असलेला हा आपला जुन्नर तालुका आहे. आणि सातत्याने जर पाहिलं तर आशाताईच्या सुखदुःखामध्ये, ताई शेरकर परिवाराच्या सुखदुःखामध्ये असतील, सातत्याने माझ्यासारख्या एक तरुणाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचं काम, मार्गदर्शन करायचं काम ताईंनी सातत्याने केलेले. आणि आज ज्या वेळेला खरं तर ताईंची अडचणी असतील, ताईंना ज्या वेळेला मदत लागेल त्या वेळेला मदत करायची भावना माझी नेहमी राहिलेली. ज्या वेळेला मला म्हणजे त्यांना मी सातत्याने तब्येतीच्या विषयी विचारपूस करत असतो. त्यांची तब्येतीची काळजी घ्या ही पण माझी त्यांना कायम सांगावा असतो. आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे खरं तर मी ते सगळं सोडून त्यांना भेटण्यासाठी आलो. म्हणजे मी कधी पोहोचल असं झालं होतं मला. आल्यानंतर त्यांची तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांबरोबर संवाद साधला. डॉक्टरांनी सांगितलं काय काळजी करू नका. सर डिस्चार्ज कधी देणार आहे? थोडंसं बीपी नॉर्मलला आल्यानंतर, जरा ब्लडचे रिपोर्ट चांगले वाटल्यानंतर डिस्चार्ज होईल.